तुमच्याही घरामध्ये अशा प्रकारे कॉकरोच, पाली, उंदीर, झुरळ किंवा छोटे मोठे चिलट, किडे झाले असतील तर हा उपाय एकदा करून बघा. कायमची सुटका तुम्हाला मिळेल. याचा लाईव्ह रिझल्ट बघू शकता. एकदा तुम्ही याचा स्प्रे घरामध्ये वापरला की अशा प्रकारे मच्छर पूर्णपणे मरून पडतात एका सेकंदामध्ये आणि बाकी किडे, कीटक, जीवजंतू घालवण्यासाठी देखील फायदा होतो. कोणतंही केमिकल, औषध असं काहीच आपण वापरणार नाहीत. घरातील 4-5 वस्तूंचा वापर करून तुम्ही याचा रिझल्ट घेऊ शकता आणि खूप चांगला फायदा होतो. एकही रुपया खर्च येत नाही. त्यासोबतच याला दररोज बनवायची गरज नाही. एकदाच बनवून तुम्ही भरपूर दिवस वापरू शकता. 5 मिनिटात बनवून तयार होतं. त्यामुळे आजच करा. कारण की बघा, मार्केटमध्ये भरपूर गोष्टी मिळतील पण एक तर त्या खूप जास्त केमिकलवाल्या असतात, त्यासोबतच खूप जास्त महाग असतात आणि रिझल्ट मिळेल की नाही गॅरंटी नाही, पण याची नक्की गॅरंटी आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. तर यासाठी आपल्याला एक वाटी घ्यायची आहे आणि त्यानंतर एक खिसणी घेतलेली आहे. कांदा घेतला मी. कांद्याला स्वच्छ 5 वेळा काढून घेतलं करून. त्यानंतर खिसणीने कांदा आपल्याला खिसायचा आहे. आता बघा, खूप बारीक चॉपिंग, कटिंग तुम्हाला येत असेल तर तुम्ही याला बारीक कट करून घेतलं तरी चालतं. पण खिसल्यावर कसं कांद्याचा रस पूर्ण बाहेर निघतो आणि ही प्रोसेस लवकर होते. त्यामुळे मी याला खिसून घेतलेला आहे. साधारण 1 ते 2 चमचे पेस्ट खिसून घ्यायची आहे. म्हणजे कांद्याची पेस्ट 1 ते 2 चमचे होईल एवढी खिसून घ्यायची. छोटा मोठा कांदा असू शकतो, त्यानुसार तुम्ही याला कमी जास्त देखील केलं तरी चालतं. आता बघू शकता एवढी पेस्ट मी काढलेली आहे. भरपूर यामध्ये कांद्याचा रसही आहे. आता यानंतरनं आपल्याला इथे लागणार आहे शॅम्पू. शॅम्पू कोणत्याही ब्रँडचा वापरला तरी चालतो. एक्सपायर असेल तो देखील घेतला तरी चालतो. याला ॲक्टिवेट करण्यासाठी आपण इथे शॅम्पू वापरणार आहोत. तर साधारण जसं अर्धा चमचा शॅम्पू आपण इथे घेतलेला आहे. जसं मी आता हा वापरला, भरपूर दिवसाकडे माझ्याकडे पडलेला होता, एक्सपायरी झालेला असेल, पण तुम्ही ते वापरू शकता कोणताही. किंवा एक छोटंसं 1 रुपयावालं पॅकेट घेतलं ना, ते टाकलं तरी चालतं. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे खायचा सोडा किंवा इनो किंवा बेकिंग पावडर. या तिन्हीपैकी जे तुमच्याकडे असेल ते घेतलं तरी चालतं. अगदी खराब असेल, एक्सपायर असेल ते देखील चालतं. आणि त्यासोबतच ना हे आपल्याला टाकायचं आहे. 1 चमचाभर यामध्ये टाकायचा. चांगलं याला मिक्स करायचं. शॅम्पू आणि कांदा आहे त्यामुळे जसं खायचा सोडा टाकला की ॲक्टिवेट होतं. पूर्ण हे मिश्रण असं फेसाळतं, बबल्स होतात आणि हे आपल्याला असंच हवं आहे. यानंतरनं चांगलं व्यवस्थित याला मिक्स करायचं. मिक्स केल्यानंतर बघा याचा कलरही थोडा बदलतो, असा हिरवट कलर होतो थोडासा. आणि त्यानंतरनं आपल्याला इथे आपल्याकडे एखादं फूल असेल वाळलेलं किंवा फ्रेश फूल, ते टाकायचं आहे. म्हणजे कांद्याचा खूप उग्र वास असतो बघा आणि जितके दिवस हे राहील ना त्याचा उग्र वास वाढत जातो. आणि हे तर आपण भरपूर दिवस बनवून ठेवणार आहोत. त्यामुळे काय करायचं, इथे एखादं फूल तुमच्याकडे असेल, जसं माझ्याकडे गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या होत्या तर त्या मी टाकल्या. फ्रेश ताजं काही झेंडूचं किंवा कोणतं फूल असेल ना ते चुरगळून यामध्ये टाकलं तरी चालतं. म्हणजे त्याचा वास दाबण्यासाठी आणि घरामध्ये असा वेगळा वास येऊ नये यासाठी हे प्रयत्न आहेत. बाकी ना खूप घाण वास येत नाही पण थोडा येतो, तर त्यामुळे ते असं रूम फ्रेशनरसारखंही काम करेल. एखादा जर फुलांचा काही पाकळ्या टाकल्या किंवा त्याचा वास आला तर छान फ्रेशही वाटतं. आणि फुल नसेल तर टॅल्कम पावडर म्हणजे सुगंधित पावडर तुमच्याकडे जे आहे ते टाकलं तरी चालतं. ते पण मी टाकलं थोडं आणि फुलांच्या पाकळ्या देखील थोड्या टाकलेल्या आहेत. त्यानंतरनं आपल्याला इथे लागणार आहे चटणी. हिरवी घ्या, लाल घ्या, फक्त तिखट घ्या. काळा मसाला घेतला तरी चालतं, फक्त तिखट असणं खूप गरजेचं आहे. साधारण 1 ते 1.5 चमचाभर अशी मी लाल मिरची यामध्ये टाकलेली आहे आणि याला चांगलं हलवून घेत आहे. तुमच्याकडे जर अशी लाल मिरची तिखट नसेल, हिरवी मिरची तिखट असेल तर त्याला देखील थोडं ठेचून यामध्ये टाकलं तरी चालतं किंवा बारीक कट करून घेतलं आणि टाकलं तरी चालतं, तुमच्यानुसार. फक्त तिखट असणं खूप गरजेचं आहे. आता चांगलं मिक्स केलं. यानंतर ना आपल्याला इथे लागणार आहेत काडीपेटीच्या काही काड्या. 5-6 काड्या मी घेणार आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. आता काडीपेटीचा ना काड्यांचा वरचा मसाला आपल्याला लागणार आहे, जो की खूप सहज आपण काढू शकतो. आणि अशा प्रकारे फक्त याला थोडं 2 बोटांनी चोळायचं आणि मसाला आपण या मिश्रणामध्ये टाकायचा. आता या मसाल्यामध्ये म्हणजे या काडीपेटीच्या मसाल्यामध्ये ना असे काही म्हणजे पदार्थ आहेत. इथे केमिकल आपण हार्ड वापरत नाहीत किंवा इतर काही औषध वापरणार नाहीत. पण हे जे छोटंसं म्हणजे केमिकलच यामध्ये असतं, पण इथे आपल्याला हे किडे घालवण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे ना हे थोडंसं असं टाकायचं. आणि जास्त प्रमाणात इतर गोष्टी घेत असाल ना तर थोडे काडीपेटीच्या काड्या देखील जास्त वापरा, त्यानुसार तुम्ही.
आता बघा याला ना चांगलं मी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. मिक्स केल्यानंतर ना जसं एकजीव करायचं, म्हणजे इतर गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या यामध्ये मिक्स झाल्या पाहिजेत. असं नको व्हायला की एक साईडला राहिली एक साईडला, तर त्यामुळे काय होईल ना, हे मिश्रण व्यवस्थित बनणार नाही. त्यामुळे याला मिक्स वेळोवेळी करत राहणं खूप गरजेचं आहे. यानंतर आपल्याला इथे लागणार आहे डेटॉल लिक्विड. जास्त नाही, एक छोटा अर्धा चमचा जरी घेतला ना तरी चालतं, म्हणजे 7-8 थेंब जरी टाकले तरी चालतात. आणि ते याला आपण चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं. आता मिश्रण थोडं आहे, म्हणजे कांद्याचा रस आहे, कांद्याची पेस्ट आहे, 2 चमचे घेतली. त्यानुसार इतर गोष्टी वापरत आहे हे लक्षात ठेवा. जर कांदा अख्खा पूर्ण वापरला, जास्त पेस्ट घेतली, तर त्यानुसार पुढच्या इतर गोष्टी देखील तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये वापराव्या लागतील. आणि त्यासोबतच ना आता इथे बघा आपल्याला काय करायचं आहे, एक पातेलं घ्यायचं आहे, एक भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये साधारण 1-1.5 ग्लास पाणी घ्यायचं एका भांड्यामध्ये. हे भांडं शक्यतो खाण्यापिण्याच्या गोष्टीमध्ये वापरत असाल तर वापरू नका. मी हे असं वेगळंच भांडं वापरलेलं आहे, ॲल्युमिनियमचं आहे, तर आता मी वापरत नाही. तर यामध्ये 1-1.5 ग्लास पाणी घेतलं, त्यामध्ये सर्व मिश्रण एकत्रित करून टाकलं. आणि त्यानंतर इथे आपल्याला ना 1 चमचा ना मीठ घ्यायचं आहे. मीठ 1 चमचा घ्यायचं, मोठं मीठ घेतलं किंवा बारीक मीठ घेतलं तरी चालतं. मीठ घेऊन यामध्ये टाकायचं, चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं, विरघळेपर्यंत याला चांगलं हलवायचं. आणि त्यानंतर याला झाकून ठेवायचं. झाकून साधारण याला रात्रभर ठेवलं तर खूपच चांगलं, कारण की सर्व गोष्टी पाण्यामध्ये भिजल्या जातात, मुरतात, त्याचा अर्क पाण्यामध्ये उतरतो. वेळ नसेल तर तुम्ही याला गॅसवरती 1-2 उकळी येऊन गरम करा, म्हणजे काय होईल, त्याचा पूर्ण अर्क पाण्यामध्ये येईल. आणि जास्तीत जास्त जर म्हणजे कमी लवकर बनवायचं असेल तर 2-3 तास ठेवलं तरी चालतं. मी ना भरपूर वेळानं रात्रभरच ठेवते आणि कधी कधी वेळ नसेल तर उकळून घेते, पण आज मी तुम्हाला दाखवायचं आहे तर 2-3 तास याला ठेवलं होतं. आणि बाकी ह्याचं ना स्ट्रॉंग असा स्मेल असते, जसं आपण आता पाकळ्या टाकल्यात तर पावडर टाकलं तर कमी वास येतो. इफेक्ट तेवढाच आहे, पण वास थोडा आपल्याला उग्र वाटत नाही, त्यामुळे हे टाकायचं. बघा मी इथे स्प्रे बॉटलमध्ये हे भरून घेत आहे. तुमच्याकडे स्प्रे बॉटल नसेल तर काहीच हरकत नाही, पण स्प्रे बॉटल घरी तयार करा. एक साधी पाण्याची बॉटल घ्या, त्याच्या झाकणाला ना सुई गॅसवरती गरम करून छिद्र पाडा झाकणाला, म्हणजे ती स्प्रे बॉटल सारखं काम करेल. आता स्प्रे बॉटलच का, तर बघा काय होतं ना, पाली वरती असतात भिंतीवरती अगदी कान्याकोपऱ्यामध्ये, आणि मच्छर किंवा झुरळ अशा कान्याकोपऱ्यामध्ये असतात, इकडे तिकडे असतात. तर प्रत्येक ठिकाणी कसं हाताने शिंपडता येत नाही, शिंपडलं तरी भरपूर ते लिक्विड लागेल किंवा इकडे तिकडे ते वेगळंच वाया जातं. पण स्प्रे बॉटलने कसं ते व्यवस्थित ज्या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे, ज्या ठिकाणी आपल्याला गरज आहे त्या ठिकाणीच पडतं आणि कमी लागतं. विशेष म्हणजे इफेक्ट जास्त आणि कमी लिक्विड लागतं, त्यामुळे हे वापरते स्प्रे बॉटल. तर अशा वेळेस काय करायचं बघा, जिथे जिथे तुम्हाला वाटतं ना पाल आहे, झुरळ आहेत, उंदीर आहेत किंवा इथे या ठिकाणी मच्छर खूप होतात, तर अशा ठिकाणी आपले घरातली कानेकोपरे शोधून आपल्याला हे स्प्रे करायचं आहे. कुठे गावाला जात असाल तर वॉश बेसिंगची जाळी, सिंकची जाळी, टॉयलेट बाथरूमच्या जाळ्या, त्यावरती हे लिक्विड नक्की टाका. थोडंसं आतमध्ये टाका, थोडं वरती टाका, पण नक्की टाका, म्हणजे त्या ठिकाणाहून काही आपल्या घरामध्ये येणार नाही, जसे किडे म्हणा, कॉक्रोच म्हणा, काही छोटे मोठे दुसरे किडे येतात सरपटणारे, तर ते देखील येणार नाही. आणि त्यासोबतच घरामध्ये जागोजागी स्प्रे करा जिथे तुम्हाला याची गरज वाटते. नक्की करून बघा, खूपच इफेक्टिव्ह आहे आणि याचे रिझल्ट मी सुरुवातीला तुम्हाला दाखवलेच. आणि व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर मग परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत.